काय कमेंट केला काय मला समजली नाही, काय म्हणतो? चलो, मॅथ्स मध्ये पण हा टॉपिक आहे. चलो देखो, हा टॉपिक लॉगॅरिथम टॉपिक मॅथ्स मध्ये पण आहे. ज्यांचं मॅथ्स आहे 11th-12th मध्ये त्यांना पण होईल मॅथ्स मध्ये, आणि ज्यांचं मॅथ्स नाही त्यांना पण लर्न करायचं आहे. फिजिक्स साठी आपल्याला लागते आणि केमिस्ट्री साठी पण लागते चॅप्टर. मग फिजिक्स केमिस्ट्रीला बोर्ड मध्ये पण लागणार, HSC बोर्ड एक्झाम्स मध्ये पण लागणार, आणखीन नीट साठी आणि सीईटी साठी आणखीन जेई साठी ऑल एक्झाम्स मध्ये लॉग युजफुल आहे. फिजिक्स साठी पण केमिस्ट्री साठी पण, आणि ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना मॅथ्स मध्ये पण होईल, पण मॅथ्स मध्ये थोड्या वेळाने होते आणि लॉग फर्स्ट डे पासून लागते. मग आपण लॉग बघून घेऊ, ठीक आहे? बर, एकदम इम्पॉर्टंट टॉपिक लॉग. लॉग कसा आहे, ट्रिग्नोमेट्री जितका इम्पॉर्टंट होता त्याच्यापेक्षा आणखीन जास्त इम्पॉर्टंट आहे लॉग. ट्रिग्नोमेट्री बोर्ड साठी इतकं युजफुल नाही आहे. ट्रिग्नोमेट्री नीट आणि जेई साठी जास्तीत जास्त युजफुल आहे. थोडा आहे बोर्ड साठी पण लॉगॅरिथम बोर्ड साठी पण तितकंच इम्पॉर्टंट आहे, नीट साठी पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. लॉगॅरिथम एकदम जास्त इम्पॉर्टंट आहे आणि एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे. लॉगॅरिथम एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे, ठीक आहे? चला, हेडिंगला लॉगॅरिथम, हेडिंगला लॉगॅरिथम. हेडिंगला लॉगॅरिथम. मग लॉग लिहायचा कसा? चला लॉग लिहायचा कसा, लॉगचे रूल्स काय आहेत, लॉग म्हणजे काय, ते आता बेसिक स्टेप्स आपण अंडरस्टँड करून घेऊया, ठीक आहे? समजा मी लॉग असा लिहिला, काय? लॉग ऑफ 1000 टू द बेस 10. लॉग ऑफ 1000 टू द बेस 10. रीड करायचा वे कसा आहे त्याचा, लॉग ऑफ 1000 आणि खाली पायात काय लिहिलाय, बेस. ते असते, कोणी असू शकते ते, या ठिकाणी 10 आहे. सो दिस इज रेड ॲज लॉग ऑफ 1000 टू द बेस 10, ठीक आहे? मग लॉग किती आहे त्याचा? याचा लॉग किती येते? याचा लॉग किती येते हे कसं बघायचं? लॉग कसा बघायचा? 1010 चा कितवा इंडेक्स आहे ते याचा आन्सर येते. 1010 चा कितवा इंडेक्स आहे ते याचा आन्सर येते. मग 1000 इज थर्ड इंडेक्स ऑफ 10. 10 चा तिसरा घातांक येते 1000. 10 चा क्यूब येते 1000. मग आन्सर येते याचा 3. कळते का? याचा आन्सर काय येते? मग याचा आन्सर 3 येते. 1000 10 चा कितवा इंडेक्स आहे? थर्ड इंडेक्स आहे. मग आन्सर येते 3, ठीक आहे? समजा असं आहे, लॉग ऑफ 25 टू द बेस 5. बेस काही असू शकते. मग बेस कोणता असणार? कोणीही बेस असू शकते. आणि कुणाचा लॉग घ्यायचा? कोणाचा पण लॉग घेता येते. मग लॉग ऑफ एनी नंबर टू एनी नंबर. हा इंटिजर पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्हचा लॉग घेता येत नाही. ओके, हे इंटिजर पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह कोणी चालत नाही. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या. बर, ते नंतर मी सांगतो तुम्हाला, जसं जसं टॉपिक पुढे जाते तसं मी सांगतो. मग लॉग ऑफ 25 बेसिक कन्सेप्ट काय ते आपण बघायला. लॉग ऑफ 25 टू द बेस 5 म्हणजे काय? 5 चा 25 कितवा घातांक आहे, दॅट इज दी लॉग. मग लॉग ऑफ 25 टू द बेस 5. मग 5 चा हा दुसरा इंडेक्स आहे, मग 2 आन्सर आहे. मग लॉग ऑफ 27 टू द बेस 3. बोला आन्सर काय येईल? लॉग ऑफ 27 टू द बेस 3. आन्सर काय येईल? चला कमेंट्स करा दा. चलो बोला, कमेंट करा. 3. ओके, सर्वांना आले? चला सर्वांनी मेसेज करायचे पटापट. मेसेज करत राहिला तर फ्रेश राहणार. लॉग ऑफ 27 टू द बेस 3 हे 3 येते. 3 चा तिसरा इंडेक्स येते 27.
3चा तिसरा घातांक येते 27. ओके, ठीक आहे. लॉग ऑफ 125 टू द बेस 5, बोला किती आता है? लॉग ऑफ 125 टू द बेस 5 किती? बोलो बोलो किती? परत 3 येते. परत किती येते? 3. लॉग ऑफ 125 टू द बेस 5. 5चा तिसरा इंडेक्स असते, थर्ड इंडेक्स आहे 125. चला लिहा, माझ्या बरोबर लिहून घ्या. एवढे लिहून घ्या, पुढचा आणखीन एक्झाम्पल्स बघूया. इतके एक्झाम्पल्स लिहून घ्या, आणखीन एक्झाम्पल्स बघूया. बरं, उद्या सुट्टी वगैरे काही गरज नाही ना? उद्या सुट्टी वगैरे काही गरज नाही ना? तुमचं लेक्चर घ्यायचंच आहे. बाकीच्या बॅचेसला, 1-2 बॅचेसला सुट्टी दिली. सुट्टीची काही गरज नाही ना? उद्या घेऊ बॅच. ओके, सुट्टी देत नाही मी उद्या. मग ठीक आहे, सुट्टी नको, चांगली गोष्ट आहे. सुट्टी देतच नाही मग मी. उद्या ईद आहे. ईद आहे उद्या. सलमान खानचा मूवी येणार आहे, माहितीये की नाही? राधे. अरे तुम्ही कुठे असता काय? फक्त अभ्यासच करता तुम्ही. काय माहिती आहे का नाही तुम्हाला? हा, चलो नेक्स्ट ला लॉग ऑफ नेक्स्ट ला. तेच म्हणालो मी. अरे शिवम, मी तेच म्हणालो, काय मूवी वगैरे येणार आहे तेवढं तर माहिती पाहिजे का नाही? ठीक आहे, टेलिग्रामवर आला तर मला सांगा. मला टेलिग्रामवर भेटला तर मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ओके. हा कार्ड पण आहे? बर, मला माहित नाही. चलो मग लॉग ल्या. नेक्स्ट ल्या. लॉग काय बघायचं आणखीन? ल्या 0.01 टू द बेस 10. हे किती येते का बघा, डोकं लावा. हे सांगा, एकदम चांगलं एक्झाम्पल आहे. लॉग ऑफ 0.01 टू द बेस 10, बोला किती? बोला किती येते? हे याचा आन्सर काय येईल? काय झेपतंय? जरा डोकं लावा, बघा डोकं चालते का. बोलो, इसका आन्सर क्या आएगा? एकाचा आन्सर आहे ना, एकाचही डोकं चालना. ओय ओय ओय.
हे रेवेटा, रेवेटा कोण आहे रे? रेवेटा कोण, स्टुडंट आहे का? आणखीन एकदा सांगायचं बा, हेच सांगू ना. लॉग ऑफ 0.01 टू द बेस म्हणजे 10 चा हा कितवा इंडेक्स आहे ते फाइंड आउट करायचा आहे. 10 चा हा कोणता इंडेक्स आहे ते फाइंड आउट करायचा आहे. बोला. हम्म 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 हम्म. चला बोला, विचार करा, सांगा मला. राजश्री, नाही त्याचं होतंय, काम होते, पण इंटिजरची इथं गरज नाही आहे. इथं इंटिजरची गरज नाही, याचं काम होते. फक्त निगेटिव्ह नाही पाहिजे, याचं काम होतंय. राजश्रीचं थोडंफार बरोबर आहे, थोडा तिचं काहीतरी थोडंफार डोकं चाललंय. चला, थोडंफार नाही, बरंच चाललंय. बा काय लिहिता येते मला? काय लिहिता येते मला? लॉग ऑफ 10⁻² टू द बेस 10 चालते का? बघा, लॉग ऑफ 10⁻² टू द बेस 10 चालते का? हे 0.01 म्हणजे कोण आहे? 0.01 म्हणजे 10⁻² आहे का? बरोबर लिहिले का सर्व? बघा, हे सर्व बरोबर लिहिले का? बघा, 10⁻² is 1/10⁻². When numerator goes into denominator, index sign of index changes, or reverse. When denominator comes into numerator, sign becomes minus. Plus चा minus होते आणि खाली गेला तर minus चा plus. 10⁻² means 100. 1/100 is 0.01. 0.01 म्हणजे 10⁻² आहे. 0.01 म्हणजे 10⁻² आहे. म्हणजे हे 10 आहे, तर वर 10चा कितवा इंडेक्स आहे? -2. -2 आन्सर येते. खाली जर 10 बसला बेसला, बेस मध्ये जर 10 बसला, तर इथे हा कोण आहे? व्हॉट इज दिस? दिस इज 10⁻². दिस इज इंडेक्स. विच इंडेक्स? -2 इंडेक्स. दिस इज विच इंडेक्स ऑफ 10? 10चा कितवा घातांक आहे? 10चा कोणता इंडेक्स आहे? 10चा -2 इंडेक्स आहे. देअरफॉर आन्सर इज व्हॉट? आन्सर इज -2. कळतंय? हे कळालं का सर्वांना? हे कळालं का? रिपीट करायचं बोला. आहे खाली बॉक्स मध्ये लिहून ठेवा असं. हे कळालं का सर्वांना? कमेंट्स करा. रिपीट पाहिजे असेल तर रिपीट सांगतो. हे बघा, हे कळालं का? हे एकदम सिंपल होतं. ह्याच्यात थोडं डोकं लावायचं होतं. बोलो, क्लिअर आहे का? परत सांगायचं? रिपीट बोलो. ठीक आहे. मी परत एकदा रिपीट करतो, ऐका. परत मी एकदा रिपीट करतो, बघा समोर. याला पहिला रिपीट करतो, याला परत सांगतो. हे तुम्हाला ऑलरेडी समजलेलं आहे. मग वी वॉन्ट टू फाइंड आउट लॉग ऑफ 25 टू द बेस 5. log of 25 to the base 5. What is the meaning of this? 5 चा 25 कोणता इंडेक्स आहे? दॅट इज द आन्सर ऑफ लॉग. 5 चा 25 इज सेकंड इंडेक्स. देअरफॉर आन्सर ऑफ लॉग इज हाऊ मच? 2. याला मला असं पण लिहिता येते. काय लिहिता येते? लॉग ऑफ, यालाच मी खाली लिहिलं इथं, लॉग ऑफ 25 मीन्स 5⁻².
25 मीन्स 5 raised to 2 आणि हे 5. 25 मीन्स 5 raised to 2 आणि खालचा बेसचा 5. मग खालच्या 5चा हा कितवा इंडेक्स आहे? दुसरा. खालच्या 5चा हा कितवा इंडेक्स आहे? दुसरा. कळतं ना? मग इथं पण बेस सारखा, मग जे डोक्यावरच आहे ते आन्सर आहे. अजून गावठी भाषेत सांगायचं म्हटलं तर असं, आणखीन सिंपल लेमॅन्स लँग्वेज मध्ये सांगायचं तर असं, बेसला 5 आहे, इथं 5 बसला तर याच्या डोक्यावरचा जे आहे ते आन्सर आहे. इथं 10 आहे, इथं 10 आहे, इथं बेस 10 आहे, हे पण 10 आहे, मग याच्या डोक्यावर जे बसला ते आन्सर. मग हे कोण आहे? 0.01. 0.01 10चा मायनस सेकंड इंडेक्स आहे. मायनस आहे ना, मायनस कुठे गेलं? मायनस इथं आहेच ना. मग 0.01 10चा कितवा इंडेक्स आहे? मग 0.01 10चा मायनस दुसरा इंडेक्स आहे. मग हे बेस आणि हे सेम सेम -2 खाली आला. बर, हे कळते का? बघा ही लाईन पण बघा. 10 raised to -2 हे खाली डिनॉमिनेटर मध्ये गेला की प्लस होते रे. रूल्स ऑफ इंडायसेस, घातांकाचे नियम. हे -2 आहे, खाली गेला की +2. सो 10 raised to 2 इज 100. 1/100 इज 0.01. सो 0.01 इज 10 raised to -2. म्हणजे 10चा -2 वा घातांक आहे, मग -2 येते आन्सर. समजा? ठीक आहे. चला, हाय मला बोला. लॉग ऑफ 81 टू द बेस 3. चला बोला. लॉग ऑफ 81 टू द बेस 3 किती? किती? 4. 81 3चा 4th इंडेक्स आहे. 81 3चा 4था इंडेक्स आहे. 3 × 3 × 3 × 3 4 टाइम्स केला की येते. ओके, चला लिहा. लॉग ऑफ 216 टू द बेस 6. चला बोला किती येते? लॉग ऑफ 216 टू द बेस 6. log of 216 to the base 6. किती येते? log of 216 to the base 6 येते 3. log of 216 to the base 6. 6 चा कितवा इंडेक्स आहे? 3rd इंडेक्स आहे, 3 येते. चलो आणखीन कसं करायचं मग? log of 256 to the base 2. चला बघा. log of 256 to the base 2. बघा, थिंक करून आन्सर सांगा, गडबड करू नका. 256 to the base 2. गडबड करू नका.
किती गुड व्हेरी गुड किती येते 8 येते 8 बा हे काय 16 into 16 आहे बा याला कसं मी फोडतो बघा याचे कसे काय बोलतात त्याला फॅक्टर्स पाडतो बघा 256 is 16 into 16 मग 16 is 4 into 4 this 16 is also 4 into 4 4 into 4 16 4 into 4 16 16 चा स्क्वेअर आहे ते तेवढं तर माहिती असेल ना so this 4 I can write as 2 into 2 this 4 is also 2 into 2 this 4 is also 2 into 2 and this 4 is also 2 into 2 so how many 2s 8 so 8 माझ्यात किती 2s बसलेत 8 2s बसलेत 2 raised to 8 is 256 मग 2 चा आहे 8वा घातांक आहे 8 इंडेक्स आहे therefore answer is what 8 therefore answer is 8 चला लिहून घ्या हे खालचा पाहिजे असेल तर हे पण लिहून घ्या चलो 8 raised to 1/3 हे किती येते सांगा हे लॉग मधलं नाही आहे पण प्रॅक्टिस होण्यासाठी मी सांगालो 8 raised to 1/3 अशा पण गोष्टी फिजिक्स मध्ये देतात आपल्याला 8 raised to 1/3 इज हाऊ मच बोलो व्हॉट इज 8 raised to 1/3 8 raised to 1/3 is how much अरे समींद्र आला का तू अरे कुठे होता तू काय आहे हा कुठे होता नाव काय तुझं अर्जुन अर्जुन तुझंच नाव आहे का रेग्युलर करा लेक्चर्स अर्जुन लेक्चर्स रेग्युलर करा सूरज पण आता जॉईन झाला कसे हे करायला रे आळसपणा किती करायला सूरज लेट कशामुळे झाला सूरज लेट कशामुळे झाला लेट करू नका व्यवस्थित वेळेवर जॉईन करा एकदम इम्पॉर्टंट गोष्टी चालू आहे ते चलो बोलो कितना तुम्हाला खूप फायदा करणार हे एकदम एकदम इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे चलो बोलो 8 raised to 1/3 बोलो 8 raised to नेटवर्क का प्रॉब्लेम नेटवर्कचा लफडा आहेच ठीक आहे सो 8 raised to 1/3 हे आता त्याला सॉल्व्ह करून घे आपला क्लास तर एखाद 15-20 दिवसात एखाद महिन्यात चालू होत्या ऑफलाईन बाकीचे क्लास पण होत नाही चालू बाकीच्या क्लास व्हायला वेळ लागतंय 8 raised to 1/3 चा मिनिंग काय आहे 8 raised to 1/3 म्हणजे क्यूब रूट असते 1/3 चा मिनिंग काय क्यूब रूट आहे मग 8 चं क्यूब रूट किती आहे 2 आहे 4 raised to 1/2 हे पण येते 2 जस्ट तुम्हाला माहिती होण्यासाठी हे लॉगशी रिलेटेड इंडेक्सशी रिलेटेड आहे इंडेक्सशी रिलेटेड आहे आणि हे आपल्याला फिजिक्स मध्ये लागत असते एक चॅप्टर मध्ये लागते थर्मोडायनेमिक्स केमिस्ट्री मध्ये पण आहे थर्मोडायनेमिक्स तिथं पण लागते सो 4 raised to 1/2 ठीक आहे 27 बस झाले हे दोन झाले तर बस झाले एवढे चला लॉग परत करू मग लॉग ऑफ 529 टू द बेस 23 हे किती येते लॉग ऑफ 529 टू द बेस 23 चलो बोलो कितना आता बोला सर्वांनी आन्सर सांगा किती 3 येते का 2 येते किती येते 2 23 चा स्क्वेअर आहे ते 23 चा स्क्वेअर आहे लॉग ऑफ 529 टू द बेस 23 स्क्वेअर ठीक आहे चलो नेक्स्ट मला सांगा लॉग ऑफ 29 टू द बेस 29 किती लॉग ऑफ 29 टू द बेस 29 वर पण तेच खाली पण तेच बोलो कितना व्हेरी गुड 1 येते मग खालच्या 29 चा वरचा 29 कितवा इंडेक्स आहे फर्स्ट इंडेक्स आहे सो 29 raised to 1 is equal to 29 so this is 1
सो खालच्या 29 चा वरचा 29 कितवा इंडेक्स आहे? फर्स्ट इंडेक्स आहे. सो आन्सर इज हाऊ मच? 1. ठीक आहे. ओके. लॉग ऑफ 5 टू द बेस 5. बोलो किती परत? लॉग ऑफ 5 टू द बेस 5. वर पण तेच, खाली पण तेच. मग वरचा 5 खालच्या 5 चा कितवा इंडेक्स आहे? परत फर्स्टच इंडेक्स आहे. 5 raised to 1 is equal to 5. Again one answer. Again answer is how much? Again answer is 1. चलो जरा डिफरंट देऊ, जरा डिफरंट देऊ. चला याच्यासाठी थिंक करून मला सांगा किती आहे? लॉग ऑफ 1 टू द बेस 10. बोला किती? लॉग ऑफ 1 टू द बेस 10 किती? चलो बोलो कितना? तर हे येत आहे 0. हे किती येत आहे? 0 0 0 येत आहे. कस काय बरं 0? 0 कशामुळे आला? तर 1 10 raised to 0 हे 1च असते. 3 raised to 0 हे पण 1च आहे. 4 raised to 0 हे पण 1च आहे. कुणाचा पण 0 इंडेक्स 1च आहे. कोणत्या पण नंबरचा 0 इंडेक्स किती असते? 1च असते. कोणत्या पण नंबरचा 0 इंडेक्स हे कोण आहे? हे 1च आहे. मग इथं 1 आहे, याचा मिनिंग काय? इथं 1 आहे, याला काय लिहिता येते मला? लॉग ऑफ 10 raised to 0 to the base 10. Base 10 as it is without no change. Base 10 आहे, इथं पण base 10. 1 ला काय लिहिता येते? 1 I can write as 10 raised to 0. This 1 I can write as 10 raised to 0. मग हा आणि हा सेम झाला की डोक्यावरचा इथं येते आन्सर. हे दोघं सेम झाले की डोक्यावर जे आहे तिथं आन्सर येते. सो आन्सर इज हाऊ मच? 0. Log of 1 to the base any number is always 0. Log of 1 to the base any number is always 0. Log of 1 to the base 4 is also 0. Log of 1 to the base 2 is also 0. ठीक है? Log of 1 to the base 16 is also 0. पुन्हा log of 1 is always 0. Log of 1 is always 0. काय का बेस असतं ना, ऑलवेज 0. सगळे एक्झाम्पल लिहून घ्या. चला राईट डाऊन ऑल एक्झाम्पल्स. कोणी पण घ्या, इथं खाली नंबर कोणी पण घ्यायचा. लॉग ऑफ 1 इज ऑलवेज 0. फक्त इथं 1 घेतला तर प्रॉब्लेम येते, खाली 1 नसते कधी. सो लॉग ऑफ 1 to the base any number is always 0. बरोबर बरोबर वैभव. खाली कोणता पण नंबर घ्या, वर लॉग ऑफ 1 असला तर ते 0च येते. ठीक आहे? ओके. चलो हे बेसिक रूल क्लिअर सर्वांना. नेक्स्ट स्टेप बघायची लॉगची. चला हे बेसिक क्लिअर आहे का?
लॉग ऑफ 0 नॉट डिफाइंड. लॉग ऑफ 0 डिफाइंडच नाही, कारण कुणाचा पण इंडेक्स 0 येतच नाही. लॉग ऑफ 0 इथं लॉग ऑफ 0 टू द बेस 16 कोणी पण घ्या, लॉग ऑफ 0 इज नॉट डिफाइंड, कारण कुणाचा पण इंडेक्स 16 चा कुठला पण इंडेक्स घ्या 0 होऊ शकत नाही. सो लॉग ऑफ 0 इज नॉट डिफाइंड. खाली पण 1 असू शकत नाही. काही रूल्स आहेत ते मॅथ्स ज्यांचं आहे त्यांना युजफुल आहेत, ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना युजफुल आहेत. फिजिक्स मध्ये इतकं लागत नाही, केमिस्ट्री मध्ये इतकं लागत नाही. म्हणजे जितकं फिजिक्स मध्ये लागतंय तितकंच मी टीच करालो. ठीक आहे, चलो. मग फर्स्ट रूल ऑफ लॉग, रूल नंबर 1, लॉगॅरिथमचे रूल्स आहेत. अँड रूल ऑफ लॉगॅरिथम, फर्स्ट रूल ऑफ लॉग, रूल नंबर 1, लॉग m इंटू n डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन. लॉग ऑफ m एक नंबर आहे, डॉट म्हणजे इंटू n दुसरा नंबर आहे. लॉग ऑफ m इंटू n टू द बेस b इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन मीन्स एडिशन. लॉग ऑफ m टू द बेस b प्लस लॉग ऑफ n टू द बेस b. मग मल्टिप्लिकेशन आहे दोन नंबरचं, बेस आहे b. मग मल्टिप्लिकेशन गेट्स कन्वर्टेड इंटू ऍडिशन. चला, रूल नंबर 1 लिहून ठेवा. आणखीन रूल्स बघायचे आहेत खूप सारे. रूल नंबर 1 लिहून ठेवा. चलो चलो, झाले का? चला, मग हा यूज करू जरा. हा लॉगचा रूल यूज करूया. खूप वेळा लागतो हा लॉगचा रूल, खूप वेळा लागतो. बोर्ड मध्ये पण लागतो आपल्याला, नीट मध्ये पण. एंटायर लॉगॅरिथम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फिजिक्स साठी. ठीक आहे, मग लॉ आपण यूज करून बघू. मग मी असं लिहिला, लॉग ऑफ 16 टू द बेस 2. चला व्यवस्थित बघा आता. लॉग ऑफ 16 टू द बेस 2, याला काय लिहिता येते मला? चला रे बघा, लॉग ऑफ 16 टू द बेस 2 किती आहे हे आन्सर सांगायचं. हे किती आहे? लॉग ऑफ 16 टू द बेस 2. याला मी कन्वर्ट करणार आहे असा, पण याचा आन्सर सांगा त्याच्या अगोदर किती येते. किती? 4. आन्सर 4 येते. 2⁴ इज 16. ठीक आहे, मला हे रूल याला लागतंय काय नाही ते चेक करायचं आहे. इज दिस रूल ऍप्लिकेबल फॉर दिस नंबर ऑर नॉट, दॅट आय वॉन्ट टू चेक. ओके, चलो. कसं करणार मग मी? असं लिहिलं, लॉग ऑफ 16 इज रिटन ॲज 8 into 2 and divided by base 2. 16 ला काय लिहिला मी? 16 ला लिहिला 8 into 2. चालते का? चालते ना, 16 म्हणजे 8 into 2 आहे. ठीक आहे, मग मल्टिप्लिकेशन गेट्स कन्वर्टेड इंटू ऍडिशन. लॉग मध्ये काय? मल्टिप्लिकेशन गेट्स कन्वर्टेड इंटू ऍडिशन. इथं पण तसंच, मग मल्टिप्लिकेशन गेट्स कन्वर्टेड इंटू ऍडिशन. Multiplication gets converted into addition. Log of 8 to the base 2. Log of 8 to the base 2. Log of 2 to the base 2. इथं मल्टिप्लिकेशन होता 8 आणि 2 चा, इथं ऍडिशन. 8 चं वेगळं लॉग, 2 चं वेगळं लॉग, ऍडिशन. मग हे किती येते? लॉग ऑफ 8 टू द बेस 2 किती येते? लॉग ऑफ 8 टू द बेस 2 किती? करेक्ट आहे बघती, किती येते? 3. आणि लॉग ऑफ 2 टू द बेस 2 किती आहे? लॉग ऑफ 2 टू द बेस 2 हे किती आहे?
मग ज्याचा लॉग घ्यायचा आहे आणि बेस दोघं पण सेम आहेत, ज्याचा लॉग घ्यायचा आहे आणि बेस दोघं पण सेम आहे, मग हे किती येते 1. मग log of 8 to the base 2 is 3, log of 2 to the base 2 is 1. वरचा आणि खालचा सेम असेल तर 1 येते, खालच्याचा वरचा हा कितवा इंडेक्स आहे, थर्ड इंडेक्स आहे, देअरफॉर 3, 3 + 1 4. ही पण साइड 4 येते का बा, ही पण साइड 4 येते का बा, हे पण 4 येते. लॉग ऑफ 16 टू द बेस 2, 2 चा हा 16 कितवा इंडेक्स आहे, 4th. मग हे साइड पण 4 आली, मल्टिप्लिकेशन ने केला तरी आन्सर 4. ही साइड पण किती आली, 4. आणि मल्टिप्लिकेशनचा रूलचा यूज करून केला तरी आन्सर 4 आला. कळते ना, म्हणजे रूल बरोबर आहे. आपण काय चेक करायला, रूल अप्लाय करता येते का आपल्याला, रूल बरोबर आहे का. हा, रूल इज करेक्ट, रूल अप्लाय करता यायला, रूल बरोबर आहे. ठीक आहे, चला कंप्लीट करा, याला लिहून घ्या.